मित्रांनो, आता बघा आपल्याला टी-ई-टी भरतीसाठी फक्त मोजून काही दिवस बाकी आहेत पहा. आता यामध्ये आपल्याला असा विचार करायचा आहे, की माझ्या जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट मी या पेपरच्या दिवशी देणार आहे आणि बघा या ठिकाणी मी पास होणारच आहे पहा. स्वतःशी खूणगाठ बांधा. स्वतः बघा रात्रभर दिवस-रात्र एक करा, परंतु अभ्यास करा पहा. जितका आपण टाईम उरलेला आहे पहा, त्या वेळेचा बघा आपल्याला या ठिकाणी सदुपयोग करायचा आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि स्मार्ट स्टडी करायचा आहे. यासाठी मित्रांनो आपण फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे फक्त आय-एम-पी प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि मित्रांनो आता एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही. यासाठी मित्रांनो ₹399 ला आपण अशा बघा तुम्ही पी-डी-एफ पाहत असाल कशाप्रकारे आपण डिटेलमध्ये आणि सुटसुटीत आहेत पहा वाचण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो या पी-डी-एफ तयार केलेले आहेत पहा. ह्या पी-डी-एफ फक्त तुम्हाला ₹399 ला मिळणार आहे मित्रांनो. लवकरात लवकर घ्या. 20 दिवसामध्ये योग्य असे तुम्ही दिशेने अभ्यास करा. यश नक्की आपलं वाट पाहत आहे. बघा जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट पेपर समजून पेपर द्या आणि यामध्येच आपलं एक घाव दोन तुकडे करून टाका आणि लगेच तयारीला लागा. एक सुद्धा मिनिटं मित्रांनो व्हायला घालू नका. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. मी पास होणार असा तुम्ही मनामध्ये निश्चय करा. नक्की यश आपलं वाट पाहत आहे मित्रांनो. लवकरात लवकर मित्रांनो ₹399 जे काही पहा तो मला खाली जो काही फोनपे नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला बघा पाठवून द्या. फोनपे, गुगल पे दोन्ही पण आहे हा नंबर आणि याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरच्या WhatsAppला सेंड करा. एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पी-डी-एफ मी पाठवून देईल पहा. वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण जास्त काही सांगू शकत नाही आणि अभ्यासाला सुद्धा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तच करायचं आहे पहा. वारंवार झुलण्यापेक्षा एकदाच एक घाव दोन तुकडे करून टाकायचे आणि सक्सेस मिळवून दाखवायचे पहा. चला जास्त काही सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण एक टी-ई-टीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जॉईन करा. आपल्या वर्तनामधील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचं समर्थन करण्यासाठी आपण युक्ती आणि पद्धती असतो त्याला टिंब असे म्हणतात. तर त्याला मित्रांनो संरक्षण यंत्रणा असं म्हणतात. काय म्हणतात? संरक्षण यंत्रणा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. स्व आणि परिस्थिती यांच्यामध्ये सुसंवाद साधणे म्हणजे टिंब होय. त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक अ समायोजन असं म्हणतात पहा. दुसऱ्याचे गुण आपलेच मानावायचे याला टिंब असे म्हणतात. याला मित्रांनो तारतम्य असं म्हटलं जातं. मानसिक आरोग्य राखण्यासाठी जीवनामध्ये तडजोड करावी लागते. ही तडजोड जमली नाही तर ते टिंब समायोजन असतं. तर मित्रांनो टिंब असतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विषमायोजन असतं पाहते. लक्षात ठेवा विषमायोजन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अभ्यासही नको आणि परीक्षेत नापासही होणे नको. ही जी काय मानसिक संघर्ष कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो हा नको संघर्ष आहे पहा. नको संघर्ष. हवे नको ही मानसिक संघर्षाची टिंब प्रकार यांनी मांडली. तर हे जे काय मित्रांनो हे कोणी मांडलेले आहेत? कुर्ट लेविन यांनी हे प्रकार मांडलेले आहेत पहा. समायोजन साधण्याचा टिंब हा संरक्षण यंत्रणेचा अत्यंत चांगला मार्ग आहे. तर कोणता चांगला मार्ग आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक क उदात्तीकरणाचं योग्य उत्तर आहे पहा. आपले जीवन जास्तीत जास्त कार्यक्षम आणि यशस्वी होण्यासाठी जी समायोजन प्रक्रिया आपण करतो त्याला टिंब म्हणायचो. तर त्याला काय म्हणतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब मानसिक आरोग्य असं म्हणतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॅलिफोर्निया टेस्ट ऑफ पर्सनॅलिटी या चाचणीमध्ये किती श्रेणी आहेत? तर या चाचणीमध्ये मित्रांनो किती श्रेणी आहेत? तर 5 श्रेणी पहा. लक्षात ठेवा 5 श्रेणी आहेत. पुढचा प्रश्न आहे समायोजन म्हणजे टिंब होय. समायोजन म्हणजेच टिंब होय. यालाच काय म्हणतात मित्रांनो? सभोवतालच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुसंवाद साधणे यालाच काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक बी. ध्येयसिद्धी झाली नाही किंवा इप्सित साध्य झाले नाही तर मनाची जी स्थिती होते ती म्हणजे टिंब. त्या स्थितीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक क वैफल्य असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक क वैफल्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो गृहपाठ न करणारा दिनेश घरी आई आजारी होती त्याच्यासाठी औषधी आणण्यासाठी गेलो होतो हे सांगतो. तर हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे? तर पहा समर्थन. ऑप्शन क्रमांक ड समर्थन संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे पहा. आपल्या भावना आणि उर्मींना समाज मान्य मार्गाने वाट करून देणे म्हणजे टिंब होय. याला काय म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक क उदात्तीकरण असं म्हटलं जातं पहा. आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असं विचार अशा वासना दाबून टाकण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून केला जातो त्यास टिंब म्हणतात. तर त्यास काय म्हणतात मित्रांनो? दमन असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक ड दमन.
पुढचा प्रश्न आहे पहा, आपल्याकडे या ठिकाणी वेळ आहे पहा अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं पूर्व बालावस्थेचं वैशिष्ट्य नाही? तर कोणतं नाही मित्रांनो, तर समवयस्कांशी खेळण्याची अवस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू नये? तर कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी उपयोग केला नाही पाहिजे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 बळजबरीने कोणतीही बाब मान्य करण्याचा भाग पाडायचं हे या ठिकाणी करू नये. दुर्बल घटकामधील बालक म्हणजे काय? तर दुर्बल घटकामधील बालक म्हणजे अशा पालकांची मुले जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात, याचं योग्य उत्तर आहे. बालकांचे विचार अमूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे होते, ही अवस्था कशाची असते? तर मित्रांनो ही अवस्था किती वयोगटापर्यंत असते? ही अवस्था असते मित्रांनो 7 ते 12. लक्षात ठेवा 7 ते 12 वयोवर्ष गट. एक क्रिकेटपटू आपले गोलंदाजीचे कौशल्य विकसित करतो, पण ते त्यांच्या फलंदाजीच्या कौशल्याला प्रभावित करत नाही, त्यास टिंब मानतात. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? शून्य प्रशिक्षण बदल असं म्हणतात पहा. चला पुढचा प्रश्न आहे, की खालीलपैकी कोणते घटक हे परिणामकारक अध्ययनाला मदत करतात? तर कोणते घटक आहेत मित्रांनो? 1, 2 आणि 4. पाहिलं काय? विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, विद्यार्थ्यांचा पूर्व अनुभव आणि विद्यार्थ्याची अभिरुची म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर पहा. खालीलपैकी कोणतं विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल? कोणतं उदाहरण आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी हे या ठिकाणी गैरलागू ठरेल. बाकी पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांत रुची घ्यावी, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे, नवनवीन कार्यामध्ये प्रोत्साहन द्यावी, हे सगळे बरोबर आहेत, परंतु हे गैरलागू आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न मित्रांनो, की विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचं लक्ष केंद्रित करण्यास टिंबटिंबची गरज लागते. तर कशाची गरज लागते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 3 चेतक बद्दल कौशल्याची, ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे, या विधानामधून कोणत्या वर्तन बदलाचा बोध होतो? तर कशाचा बोध होतो मित्रांनो? तर क्रियात्मक, ऑप्शन क्रमांक 4 क्रियात्मक बोध होतो पहा. नेक्स्ट पहा, तुम्ही वर्गामध्ये शिकवित असताना एक विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडला तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही काय कराल मित्रांनो? या मुलाला प्रथमोपचार करून आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ. शिक्षक आणि प्राध्यापकांनी अध्ययनाव्यतिरिक्त इतर अवांतर कार्यक्रमामध्ये काय करावं? तर काय केलं पाहिजे मित्रांनो? तर आवश्यकतेनुसारच लक्ष घालावं. विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचं चारित्र्य घडवण्यासाठी आणि त्यांच्या गुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची आवश्यकता असते? तर मित्रांनो सहशालेय कार्यक्रम याचं बरोबर उत्तर आहे, सहशालेय कार्यक्रम. अध्यापनाची यशस्वीना टिंबटिंबमध्ये असते. अध्यापनाची यशस्वीना कशामध्ये असते? तर मित्रांनो विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यामध्ये असते. अध्ययन ही टिंबटिंब तर अध्यापन ही टिंबटिंब आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो ही अध्ययन कशी अखंडित प्रक्रिया आहे आणि अध्यापन मित्रांनो काय आहे? ही खंडित प्रक्रिया पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की शाळेमध्ये एक अध्यापक आजारी पडल्यामुळे त्याचं अध्यापनाचं काम करण्यास प्राचार्यांनी तुम्हाला
सांगितले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3, स्वतःच्या कामामध्ये व्यत्यय न आणता शक्य तेवढं काम कराल आपण. वर्गामध्ये अध्यापन करत असताना विद्यार्थी वर्गामध्ये लक्ष देत नाही, पण इतर शिक्षकाच्या तासामध्ये मात्र पूर्ण लक्ष देतात. अशा परिस्थितीमध्ये काय कराल? तर मित्रांनो अध्यापन मनोरंजन पद्धतीने आपण या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न कराल, म्हणजे मध्ये डायलॉग वगैरे हाणायची. बरोबर आहे की नाही? चला पुढचा आहे पहा, प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी काय आवश्यक आहे? तर प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी काय आवश्यक आहे? तर बघा, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि योग्य पोशाख, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की संवेदीकारक अवस्था बालकाच्या टिंबटिंब वयामध्ये असते. तर कोणत्या वयामध्ये असते? तर 0 ते 2 वर्ष याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी संयुक्त स्वर आपल्याला ओळखायचा आहे पहा. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखायचा आहे. तर संयुक्त स्वर कोणता आहे? मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त स्वर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल काय होतं? तर बघा काय होतं? तर विद्युत लता होतं वा, याचं उदाहरण दिलेलं आहे. बहुव्रीही समास आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये बहुव्रीही समास कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 1 गजानन याचं बरोबर उत्तर आहे पहा. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? एकदम सोपा प्रश्न आहे. तर काय म्हणतात मित्रांनो? सर्वनाम असं म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. वरील वाक्यामध्ये जाड या शब्दाची जात ओळखा. कांदे आणि बटाटे बाजारातून आणले. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन्स क्रमांक 3 उभयनवी अव्यय पहा. बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द काय होईल पहा? मांजर. खालील शब्दामधील अनेक वचनी शब्द ओळखून क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. तर गाजर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, गाजर, ते गाजर. दिलेली विभक्ती त्या खाली दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते त्याचा पर्याय लिहायचा आहे. षष्टी. षष्टी कशाला लागू पडते सांगा? बरोबर आहे मित्रांनो, माझा याचं बरोबर उत्तर आहे पहा. कर्तरी प्रयोग ओळखायचा आपल्याला. कर्तरी प्रयोग ओळखा पटकन. कर्तरी प्रयोग, वरून म्हैस बांधतो, ही झाला कर्तरी प्रयोग. ढग काळे झाले तेव्हा मोर नाचू लागला या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य पहा. नेक्स्ट पहा, वर्गामधील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी शिक्षणामध्ये प्रसिद्ध आहे? कोणाची आहे मित्रांनो? तो हार्वर्ड स्पेन्सर यांची आहे पहा. लेखकाने स्वतःच्या जीवनाचं केलेले खरेखुरे वर्णन म्हणजे काय? तर खरंखुरं वर्णन याला आपण म्हणतो आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक 3 आत्मचरित्र. आत्मविकासाचं प्रभावी साधन कोणतं आहे सांगा? आत्मविकासाचं प्रभावी साधन कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? तर लेखन. ऑप्शन क्रमांक 1 लेखन आहे पहा. चुकीची जोडी आपल्याला शोधायची पहा. चुकीची जोडी शोधायची, ही या ठिकाणी चुकीची पहा. साने गुरुजी श्यामची आई, आचार्य अत्रे करेचं पाणी, स्वामी रणजित देसाई, हे सगळं बरोबर आहे. बालकवी हे खालीलपैकी टोपण नाव कोणाचं आहे? बालकवी हे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे सांगा? तर मित्रांनो त्र्यंबक बाबूजी ठोंबरे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर पहा. चला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर जोडी आपल्याला शोधायची आहे. खालीलपैकी बरोबर जोडी आपल्याला शोधायची आहे. चला शोधा पटकन. तर बघा, खुशाल चेंडू, अत्यंत चैनी मनुष्य, हे याचं बरोबर उत्तर पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं वाक्य भूतकाळामधलं आहे? चला सांगा पटकन. भूतकाळामधलं वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा, मी जेवण केलं, हे झालं मित्रांनो भूतकाळी वाक्य. अंकुर चित्र काढत असे, वाक्याचा काळ ओळखायचा पहा. या ठिकाणी आले काढत असे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ. याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे रीती भूतकाळ. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी अव्ययभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर आमरण. ऑप्शन क्रमांक 4 आमरण काय मित्रांनो? याचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचं वाक्य आपल्याला सापडायचं आहे. चला सापडा पटकन कर्मणी प्रयोगाचं वाक्य.
जादूगाराने जादूचे प्रयोग केले हे झालं मित्रांनो कर्मणी प्रयोगाचं वाक्य. चला भावे प्रयोग आपल्याला ओळखायचा या ठिकाणी भावे प्रयोग. तर आईने मला बोलावलं हे झालं मित्रांनो या ठिकाणी भावे प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आज पाऊस पडावा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आज पाऊस पडावा. तर केवळ वाक्य आहे पहा, समजलं, केवळ वाक्य. नेक्स्ट आहे पहा, त्याच्या तालावर पाकळ्या नाचतात आणि पाखरे त्याची साथ करतात वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ओळखा. तर मित्रांनो हे काय संयुक्त वाक्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की पर्यावरणास शालेय अभ्यासक्रमाशी कधी जोडलं गेलं. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो 1970 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे, सर्व सजीवांचा संबंध पर्यावरणाशी जोडणारे शास्त्र म्हणजे काय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे परिस्थितिकी. ऑप्शन क्रमांक 4 परिस्थितिकी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा रेटर. ऑप्शन क्रमांक 4 रेटर याचं बरोबर उत्तर आहे पहा. परिस्थितिकी भारतीय जनक कोणास म्हटलं जातं. तर भारतीय जनक मित्रांनो कोणाला म्हटलं जातं तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रामदेव मिश्रा. रामदेव बाबाने रामदेव मिश्रा याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं, रामदेव मिश्रा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की पर्यावरण विषयक उपक्रमांचा आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव. तर अर्थशास्त्रामध्ये याचा अंतर्भाव आहे पहा. खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता एक पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. तर कोणता पदार्थ आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बर्फ आकुंचन पावतं पहा. पाण्याचा गोठण बिंदू किती अंश सेल्सिअस आहे. तर 0 अंश सेल्सिअस आहे पहा. कोणत्या झाडाला स्पर्श केला असता त्या झाडाची पानं मिटली जातात. तर लाजाळू आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे काय की महाराष्ट्रामधील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे. तर महाराष्ट्रामधील तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे. तर गोंदिया आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. कोरकू ही अनुसूचित जमात टिंबटिंबमध्ये राहते. कोरकू. तर कोरकू मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मेळघाटामध्ये राहते पहा. हळद उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो सांगली जिल्हा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कोणता आहे पहा सांगली. आंब्याचं सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे. तर रत्नागिरी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी. भारतामध्ये पशुगणना दर किती वर्षांनी करतात. तर बघा दर 5 वर्षांनी या ठिकाणी पशुगणना केली जाते. भारतामधील गव्हाखालील क्षेत्र आणि उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे. तर उत्तर प्रदेश आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पणजी या ठिकाणी पहा. भारताचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेलं आहे. तर भारताचं सर्वात जास्त जे काही क्षेत्र आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गाळाच्या मृदेने व्यापलेले. कोणत्या गाळाच्या. कोणत्या नदीवर धुवाधार धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो नर्मदा नदी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब म्हणून वाचला शिवा अशी म्हण रूढ झाली. तर होता जीवा म्हणून वाचला शिवा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. सिद्धजोहरने कोणत्या गडाला वेढा घातला. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो पन्हाळगड आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की घोडखिंड कोणी शर्थीने लढवली. घोडखिंड. तर बाजीप्रभू देशपांडे आपलं बरोबर उत्तर आहे. घोडखिंडीचं नाव बाजीप्रभूच्या बलिदानामुळे काय झालं मित्रांनो पावनखिंड झालं पहा. सैतान 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 असं ओरडत कोण पळत होतं. तर कोण पळत होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 शाहिस्ते खान. फ्रान्समधील खालील विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तर मॉन्टेस्क्यू व्होल्टर आणि रुसो याचं बरोबर उत्तर आहे पहा. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामुळे कोणता संदेश जगास मिळाला. तर राजाविना राज्य चालू शकतं याचं बरोबर उत्तर आहे पहा. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली. तर कोणाच झाली बघा जॉर्ज वॉशिंग्टन याचं बरोबर उत्तर आहे. कामा कोणत्या बंदरामध्ये पोहोचला. तर ऑप्शन क्रमांक 1 कालिकत याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कालिकत याचं बरोबर उत्तर आहे. पर्यंत आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र
सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.